आजचा आपला विषय आहे तारणाचे किंवा मुक्तीचे आध्यात्मिक लाभ, स्पिरिच्युअल बेनिफिट्स ऑफ सॅल्वेशन ऑर रिडेम्पशन. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे आपले वतन मिळवून घेणे. देवाचं वचन असं सांगतं की आपल्यासाठी त्याने ह्या आयुष्यात एक वतन, एक वाटा राखून ठेवलेला आहे आणि तो आपण मिळवून घ्यावा, त्याचा उपभोग घ्यावा, त्याच्यात चालावं ही त्याची इच्छा आहे. आणि यापूर्वीच्या दोन स्टडीजमध्ये आपण पाहिलं की कशा रीतीने आपल्याला अंधकाराच्या राज्यातून काढून प्रकाशाच्या राज्यात आणण्यासाठी देवाने एक प्रयोजन केलेलं आहे. आणि ते प्रयोजन प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे आहे. त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने जे आपलं वाईट ते त्याच्यावर घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला दिलं. जे शाप देवाचा आज्ञाभंगामुळे आपल्यावर ओढवले होते आणि आपण अंधकाराच्या राज्यात होतो, त्यातून त्याने आपल्याला मुक्त केलेलं आहे यासाठी की आपण प्रकाशाच्या राज्यात यावं. आणि हे सर्व प्रभू येशूच्या आज्ञापालनामुळे आपल्याला उपलब्ध आहे, आपल्या आज्ञापालनामुळे नाही. आणि हे जे सर्व आशीर्वाद प्रकाशाच्या राज्यात आपल्यासाठी राखून ठेवलेले आहेत, त्या आशीर्वादामध्ये आपल्याला ह्या आयुष्यात जे काही लागेल ते सर्व काही समाविष्ट आहे. शारीरिक, आर्थिक, भौतिक आणि आध्यात्मिक. आणि आज आपण आध्यात्मिक आशीर्वाद कोणते आपल्यासाठी त्याने उपलब्ध करून दिले ते आपण पाहणार आहोत. कोणत्या आध्यात्मिक शापापासून ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केलेला आहे आणि कोणते आध्यात्मिक आशीर्वाद आपल्याला उपलब्ध केलेले आहेत. आणि यासाठी आपण जुन्या काळातलं अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय ह्याच्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. आता 28व्या अध्यायामध्ये अनुवादाच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी, परस्पर विरोधी गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत. आशीर्वाद आणि शाप. देवाचं ऐकलं आणि आज्ञापालन केलं तर त्यामुळे मिळणारे आशीर्वाद, आणि जर नाही ऐकलं तर त्यामुळे ओढवणारे शाप. ह्या 2 गोष्टी सविस्तरपणे अनुवाद 28मध्ये सांगितलेल्या आहेत. आता सर्वप्रथम आपण शाप आणि आशीर्वादाचं मुख्य कारण काय, कोणत्या कारणामुळे आशीर्वाद मिळू शकतात आणि कोणत्या कारणामुळे शाप ओढवतात ते कारण आपण पाहूया. अनुवाद 28 आणि वचन 1 आणि 2 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. तू आपला देव परमेश्वराची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. अनुवाद 28, 1 आणि 2. आणि मग 15 वचन बघा. शापाचं काय कारण. उलट पक्षी, तू आपला देव परमेश्वराची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीस, तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. अनुवाद 28 आणि वचन 15. आता इथं महत्त्वाचं हे समजून घेणं आवश्यक आहे की शाप आणि आशीर्वाद हे कशामुळे ओढवतात, याचं कारण काय. आणि याचं मुख्य कारण एका वाक्यात सांगितलेलं आहे, आणि ते म्हणजे देवाची वाणी ऐकणं. जर आपण काळजीपूर्वक परमेश्वराची वाणी ऐकली तर हे सर्व आशीर्वाद आपल्याला मिळतील, आणि जर नाही ऐकलं तर आपोआप ते शाप आपल्याला येऊन गाठतील. म्हणजे आपल्या प्रत्येकाचं भवितव्य, आपल्या प्रत्येकाचं कल्याण होणं की आपला नाश होणं हे एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, आणि ते म्हणजे आपण कोणाची वाणी ऐकतो. जर देवाची वाणी ऐकली तर शापापासून मुक्त राहू आणि आशीर्वादात चालू. पण जर ऐकली नाही तर आपण शापाच्या अधीन राहू.
आता आणखी एक गोष्ट महत्त्वाची ही की नुसतंच ऐकणं उपयोगाचं नाही, तर ऐकून त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. जे परमेश्वराने सांगितलं ते केलं पाहिजे. पण ते करण्यापूर्वी आपल्याला देवाची वाणी ऐकणं गरजेचं आहे. तरच आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला कळू शकेल. आणि त्याची वाणी ऐकल्यावर आपल्याला कळतं की परमेश्वराची आपल्याकडून काय अपेक्षा आहे, आपण काय केलं पाहिजे. आता सर्वात मोठा आध्यात्मिक धोका अनेक विश्वासाऱ्यांपुढे हा आहे की आपण देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष करणं किंवा देवाची वाणी ऐकण्याबद्दल असंवेदनशीलता दाखवणं. आपण धार्मिक कार्यात इतकी बिझी राहू शकतो, हे कर ते कर ते कर, की आपल्याला देवाची वाणी ऐकणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला त्याचं महत्त्वसुद्धा कळत नाही. आपण इतकं व्यस्त राहतो आणि आपल्याला वाटतं की देवाचं कार्य. म्हणून हा धोका सगळ्यात हा आहे की आपण देवाची वाणी ऐकण्याऐवजी देवासाठी काहीतरी करण्यात व्यस्त राहू. पण ही सैतानाची भूलथाप आहे. आणि असंख्य लोक आज त्याच्यामुळे देवाची वाणी ऐकून देवाचं आज्ञापालन करू शकत नाही. म्हणून त्याची वाणी ऐकायला तयार राहणं हे इतकं महत्त्वाचं आहे. प्रत्येक काळामध्ये देवाची त्याच्या लोकांकडून एकच अपेक्षा होती की त्यांनी त्याची वाणी ऐकावी. देवाच्या लोकांनी देवाचं ऐकावं. उदाहरणार्थ यिर्मयाच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायामध्ये परमेश्वराने हेच त्याचे लोक इस्रायल यांना सांगितलं होतं की त्यांच्यापासून परमेश्वराची काय अपेक्षा आहे ज्यावेळेस त्याने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणलं. पहिली गोष्ट त्याने सांगितलं की जे मोशेच्याद्वारे दिलेलं नियमशास्त्र, त्याच्यातले विधी आणि नियम पाळणं किंवा अर्पण आणणं, ह्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट होती की देवाची वाणी ऐकणं. कारण जर वाणी न ऐकता ह्या गोष्टी बाकीच्या गोष्टी केल्या तर त्याला काही अर्थ नव्हता. आणि तसंच तेच इस्रायल करत होते. ते विधी, शाबात आणि अर्पणं हे आणत होते, पण देवाची वाणीकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं. म्हणून सर्वात महत्त्वाची रिक्वायरमेंट ही की आपण परमेश्वराची वाणी ऐकणं. आता यिर्मया 7 आणि वचनं 22 आणि 23 काय लिहिलं आपण जरा वाचू. परमेश्वर यिर्मयाच्याद्वारे इस्रायल लोकांना काय बोलला. तुमच्या पूर्वजांना मी मिस्र देशातून बाहेर आणले त्या दिवशी होम बलींविषयी किंवा यज्ञ बलींविषयी मी त्यांना काही सांगितले नाही व आज्ञाही दिली नाही. तर मी त्यांना एवढीच आज्ञा केली की माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चाला. यिर्मया 7, 22 आणि 23. बघा, एक सिंपल रिक्वायरमेंट, एक सगळ्यात सोपी आवश्यकता जी देवाची त्याच्या लोकांकडून होती ती ही की त्याच्या लोकांनी त्याचे ऐकावं, त्याची वाणी ऐकावी. तर तो म्हणतो मी तुमचा देव होईन. आता तुम्हाला असं वाटेल की हे तर जुन्या करारात होतं, पण नव्या करारात आपण आहोत. नव्या कराराचं काय? नव्या करारात सुद्धा हेच तत्व लागू आहे. हीच परमेश्वराची अपेक्षा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने एका वाक्यात सांगितलेलं आहे. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 27वा वचन बघा. आणि या ठिकाणी प्रभू येशूने असं म्हटलं, माझी मेंढरं किंवा माझे लोक माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ते माझ्या मागे येतात. योहान 10 आणि वचन 27. म्हणजे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक आहोत, त्याचे मेंढरं आहोत. याची खूण हे कशावरून समजतं? आपण कोणत्या चर्चला जातो, आपण काय करतो, कोणत्या ठिकाणी एकत्र भक्तीसाठी येतो, आपण किती बिझी आहोत ह्याच्यावरून नाही, तर आपण त्याची वाणी ऐकत आहोत का? कारण जर त्याची वाणी ऐकली तरच आपण त्याच्या मागे चालू शकू, नाही का? म्हणून प्रत्येक काळामध्ये देवाच्या सर्व लोकांसाठी आणि ह्या काळात सुद्धा
एकच आवश्यकता आहे, आणि ती म्हणजे आपण देवाची वाणी ऐकणं आणि त्याचं आज्ञापालन करणं, त्याचे अनुयायी होणं, प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ऐकणं आणि जिकडे तो नेईल त्याच्या मार्गदर्शनाने चालणं. तर हा मार्ग देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आहे की आपण त्याची वाणी ऐकावी आणि त्याचं आज्ञापालन करावं. पण जर आपण ऐकलं नाही आणि आज्ञापालन केलं नाही तर शाप देखील आपल्याला येऊन गाठतील, असं देवाच्या वचनात सांगितलेलं आहे. आज थोडक्यात आपण कोणत्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कोणते शाप आपल्यावर येतात, येऊ शकतात, हे आपण थोडक्यात पाहूया. की आपल्या आत्म्यात, आपल्या मनामध्ये, आपल्या आतल्या व्यक्तिमत्वामध्ये की जर आपण देवाचं ऐकलं नाही तर कोणते शाप येऊ शकतात. पुन्हा एकदा अनुवाद 28 आणि याच्या 20व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात हात घालशील त्यात परमेश्वर तुला शाप देईल. म्हणजे कोणतंही काम यशस्वी होणार नाही, कोणत्याही कामात यश येणार नाही. तुला गोंधळात पाडील व तुला शासन करील, ते इतके की तुझा नायनाट होऊन तू लवकर नाहीसा होशील. अनुवाद 28 आणि वचन 20. म्हणजे या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की जे काही आपण करतो त्या कामात आपल्याला गोंधळ वाटेल, आपल्याला सुचणार नाही की नेमकं आपण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. गोंधळलेली अवस्था. आणि आज असंख्य विश्वासणारे या अवस्थेमध्ये त्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाही. प्रत्येक वेळेस त्यांना कोणाला तरी विचारावं लागतं की मी काय करू. आता 28व्या वचनात पुढे काय लिहिलंय बघा, जर देवाची वाणी ऐकली नाही तर काय होईल, परमेश्वर तुला वेडा व आंधळा करील आणि तुझे मन गोंधळून जाईल. म्हणजे पुन्हा एकदा आपण पाहतो की आपल्याला काय करावं हे सुचणार नाही, गोंधळ असेल आणि वेडा म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेलं असेल, मानसिक आजार, अस्वस्थता. अनुवाद 28 आणि वचन 28, परमेश्वर तुला वेडा व आंधळा करील आणि तुझे मन गोंधळून जाईल. आता 34व्या वचनात परमेश्वर सांगतो की जे काही तुला तुझ्या डोळ्यापुढे घडेल, पाहायला मिळेल, ह्याच्यामुळे तू वेडा होशील, अस्वस्थ होतील, तुझी मनस्थिती बिघडेल. वचन 34, अनुवाद 28 आणि 34, तू ह्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून वेडा होशील. आणि कोणत्या गोष्टी, की मुलं बाळं आपल्यापासून दूर गेलेले, त्याच्या अगोदरच्या वचनात जर तुम्ही वाचलं, त्यांना तरुणींना पडाव करून नेलेला म्हणजे गुलाम. आणि आज आपण पाहतो की अनेक तरुणी व्यसनाधीन आणि इतर गोष्टींच्या अधीन झालेले, सैताने त्यांना पाडाव करून नेलेला आहे. तो म्हणतो की तू ह्या गोष्टी डोळ्याने पाहशील पण तुला त्याच्याबद्दल काही करता येणार नाही, तुला मनस्ताप होईल, तू ह्या गोष्टी पाहून वेडा होशील. अनुवाद 28-34. आता प्रमुख कारण ह्या सर्व गोष्टी ओढवण्याचं माझ्या अनुभवात हे आलेलं आहे की देवाशी आणि एकमेकांशी जर योग्य नातं आपलं जर नसलं, आपण जर देवाला न आवडणाऱ्या गोष्टीमध्ये जर आपण व्यस्त असलो, करत राहिलो, तर हे शाप ओढवतात. आणि अनुभवावरून असं लक्षात येते की गोंधळ आणि मानसिक आणि भावनिक बिघाड होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे गूढ विद्या, मंत्रतंत्र, ज्योतिषी, भविष्यवाणी अशा गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेणं. आणि आज बरेचसे ख्रिस्ती विश्वासार्ह या गोष्टीत इंटरेस्ट घेतात. भविष्यवाणी काय होणार ते आम्हाला सांगा, ह्याची उत्सुकता. चुकीचे आध्यात्मिक संबंध आणि देवाच्या वचनाने निषिद्ध केलेल्या गोष्टींमध्ये सहभागी होणं, की माहीत आहे हे चुकीचं आहे, हे मी नाही करायला पाहिजे, तरी त्याच्यामध्ये आपण सहभागी होणं, ते करणं.
म्हणजे त्याची जर वाणी ऐकली नाही, आज्ञापालन केलं नाही, तर हे शाप ओढवतात. आणि मग 65व वचन बघा, अनुवाद 28:65. आणखी एक परिणाम सांगितलेला आहे. थरथरणारे हृदय आणि आत्मिक निराशा, आत्म्याची निराशा. अनुवाद 28 आणि वचन 65 जरा ऐका. त्या राष्ट्रात तुला स्वास्थ्य मिळणार नाही, तुझ्या पायांना विसावा मिळणार नाही. तेथे तुझे हृदय थरथर कापत राहील, तुझे डोळे क्षीण होतील व तुझा जीव झुरत राहील, असे परमेश्वर करेल. 2 गोष्टी सांगितल्या. थरथरणारे हृदय, हार्ट प्रॉब्लेम है ना, स्ट्रेस, BP. आज आपण पाहतो की थोडीशी काही बातमी, थोडंसं काही ऐकलं झालं तर हृदय धडधडतं, छातीत ते म्हणतात धडधड होती. तर थरथरणारं किंवा धडधडणारं हृदय आणि आत्म्याची निराशा, नेहमी खिन्नता, निराशा, डिप्रेशन, हा एक परिणाम. म्हणजे जर देवाची वाणी ऐकलं नाही आणि आज्ञापालन केलं नाही, तर हे परिणाम किंवा हे आध्यात्मिक शाप आपल्यावर ओढवतात. गोंधळ, निराशा, अंतर्गत वेदना आणि यातना. आणि असंख्य लोक माझ्या अनुभवावरून ह्या यातना आज भोगत आहे. असंख्य देवाचे लोक गोंधळात आहेत, द्विधा मनस्थितीत आहेत, निराशा आहे, अंतर्गत वेदना आहेत, दुःख, दुःखित अंतःकरण आणि यातना. पण जर देवाचं ऐकलं तर कोणते आध्यात्मिक आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात, ते देखील या वचनात सांगितलेलं आहे. आणि त्या सर्व आशीर्वाद एका शब्दात सांगायचं म्हणजे तो शब्द आहे शालोम किंवा शांती. यशया 53 आणि याच्या 5व्या वचनामध्ये जे काही वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने केलं त्याचं चित्र यशयाने रेखाटलेलं आहे. आणि त्याने असं म्हटलं की आम्हास शांती देणारी शिक्षा त्याला झाली. यशया 53 आणि वचन 5. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला आणि तो म्हणजे प्रभू येशू आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. म्हणजे आपल्या पापाची शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने भोगली. आणि जर त्याने भोगली तर तुम्हाला मला भोगायची गरज आहे का? नाही. तरी काही लोक म्हणतात एखादी समस्या, एखादा आजार, प्रॉब्लेम झाल्यावर की देवाने त्यांना शिक्षा दिली. सर्व जगाच्या पापाची शिक्षा एकदाच प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर भोगलेली आहे असं शास्त्र सांगतं. आणि त्याने शिक्षा भोगली कशाला? की आपल्याला शांती मिळावी. आम्हाला शांती देणाऱ्याची शिक्षा त्याला झाली, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने देवाचा क्रोध, देवाचा न्याय आपल्या पापामुळे आणि आपल्या आज्ञाभंगामुळे प्रभू येशूने न्याय आणि शिक्षा सहन केली की जेणेकरून आपण देवाशी समेट करू शकू, आपण देवाशी परत जोडले जाऊ, कनेक्ट होऊ. आणि मग देवाशी जोडले गेल्यानंतर ज्या काही यातना, मनस्ताप, गोंधळ आणि जे नैराश्य असतं त्याच्यातून आपण मुक्त होऊ आणि देवाची शांती आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि मी तुम्हाला सांगतो की अनेक वर्षापासून मी या शांतीचा अनुभव घेत आलेलो आहे. की बाहेर वातावरण कसंही असलं, जीवनात बाहेर जगात काही झालं तरी आपल्या आतून, आपल्या मनामध्ये देवाची शांती असते. आपण डिस्टर्ब, अस्वस्थ होत नाही. आता हा जो अनुभव आहे देवाच्या शांतीचा अनुभव, ही काही थिअरी नाही, ही काही शिकवण किंवा थिओलॉजी नाही, तत्व नाही. हा वैयक्तिक अनुभव आहे.
जो तुम्हालाही आज येऊ शकतो. आता नव्या कराच्या 2 शास्त्राभाग असे आहेत, 2 वचनं की ज्याच्यात ह्या शांतीबद्दल सांगितलेलं आहे. पहिला शास्त्रभाग आहे रोमकरास पत्राचा 5वा अध्याय आणि 1 वचन. आणि या ठिकाणी पाऊल असं लिहितो, यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत म्हणून. बघा, माणूस देवापुढे नीतिमान धर्मकर्माने नाही, विश्वासाने ठरतो. आणि तो विश्वास स्वतःवर नाही, प्रभू येशू ख्रिस्तावर, म्हणजे त्याने जे वधस्तंभावर केले त्याच्यावर. आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून. ठरवले जाऊ नये, आत्ता ठरवलेले आहोत. तुम्ही जर विश्वास ठेवला तर आत्ता ह्या मिनिटाला तुम्ही नीतिमान ठरलेले आहात. तुम्ही परिपूर्ण नाही, मी नाही, पण आपण देवापुढे नीतिमान ठरवले गेलेलो आहोत. का? कारण आपण प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलं ते आपल्यासाठी केलं, हा विश्वास ठेवला म्हणून. म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. रोमकरास पत्र 5 आणि वचन 1. म्हणजे बघा, प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आपण नीतिमान पण ठरवलं गेलो आणि देवाचा आपला समेट झालेला आहे, शांती झालेली आहे. उरतो की देवाला गौरव, पृथ्वीवर मनुष्यात शांती. ह्या शांतीबद्दल ते देवदूत मेंढपाळांना सांगत होते की आता देव त्याच्या साईडने माणसाची, मानवजातीची समेट करील. हे जे बाळ मोठं होऊन स्वतःला अर्पण करेल, म्हणजे देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या साईडने आपल्याशी समेट केलेला आहे. आता आपल्याला हे समजून घ्यायचं आणि आपण विश्वास ठेवायचा. आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस देवाशी आपला समेट होतो आणि देवाची शांती आपल्याला मिळते. देव आपल्यावर रागवलेला नाही, आपल्याशी जशास तसं वागत नाही, याचा आपल्याला अनुभव यायला लागतो. आमेन. रोमकरास पत्र 5 आणि 1 वचन परत एकदा ऐका. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आता देवाने आपल्यामध्ये शांती झालेली आहे, कोणतं वैर राहिलेलं नाही. पापामुळे आपल्यावर असलेला देवाचा राग, क्रोध प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतला आणि तो राग शांत केलेला आहे त्याच्या रक्ताने. म्हणून देवाचा आणि आपला समेट झालेला आहे. आणि मग फिलिप्पिकरास पत्र ह्याच्या 4 अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे देवाबरोबर शांती झाल्यामुळे आपण स्वतःला दोषी, पापी असं समजत नाही. आपल्याला माहीत आहे, आपल्या आत्म्यात खात्री झाली की त्यांनी आपली क्षमा केलेली आहे, आपण नीतिमान ठरलेलो आहोत. आपण देवाला खुश करण्यासाठी प्रयत्न करत नाही, तर आपल्याला माहीत आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने त्याने आपल्याला आत घेतलेला आहे, त्याच्या राज्यात घेतलेला आहे, त्याचे पुत्राने कन्या केलेला आहे, आपण त्याच्याशी जोडले गेलेलो आहोत. फिलिप्पिकरास पत्र 4 आणि याच्या 7व्या वचनामध्ये कोणते परिणाम घडतात ते देखील सांगितलेले आहे. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती. म्हणजे ही जी शांती आहे ही आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे, आपण समजू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती किंवा देवाची शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल. आता रोमकरास पत्र 5:1 मध्ये सांगितले की देवाबरोबर शांती झालेली आहे, देवाबरोबर शांती. आणि फिलिप्पी 4:7 मध्ये सांगितले की देवाची शांती. देवाबरोबर समेट झाल्यानंतर, देवाबरोबर आपली शांती झाल्यानंतर काय होतं? देवाची शांती आपल्याला अनुभवायला मिळते, देवाची शांती आपल्याला मिळते. आणि ही शांती काय करते की जगात बाहेर आपल्या जीवनात काही परिस्थिती असली तरी आपले अंतःकरण, आपले विचार ख्रिस्त येशूमध्ये राखतं. आपण डिस्टर्ब होत नाही, आपण टेन्शन घेत नाही,
आपल्याला माहीत आहे की आपल्याला माहीत असतं की आपण देवाशी जोडलेलो आहोत. आपण प्रभू येशूचे मेंढर आहोत, त्याच्या हातात आहोत आणि त्याच्या हातातून आपण हरवू शकत नाही, खाली पडू शकत नाही. ही खात्री आपल्याला आपल्या मनामध्ये येते. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवांची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल. विचार डिस्टर्ब होणार नाही, मन अस्वस्थ होणार नाही, गोंधळ होणार नाही. आपण रिलॅक्स राहू काही झालं तरी. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. पृथ्वी उलथपालथी झाली, पर्वत कोसळून सागर तरी बुडाले, समुद्राच्या लाटा उसळल्या तरी आम्ही भिणार नाही. म्हणजे बाहेर परिस्थिती कशी झाली तरी आपण निवांत शांत राहू शकतो. कारण का? देवाची शांती आपल्यावर राज्य करते. देवाची जी शांती आपल्याला मिळालेली आहे ती शांती आपल्या विचारांचा, मनाचा ताबा घेते आणि आपण पटकन डिस्टर्ब होत नाही. आणि ही देवाची इच्छा आहे. आणि आजच्या समकालीन संस्कृतीत आपल्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करण्यासाठी एकच मार्ग आहे. धावपळीच्या जगामध्ये BP, हायपरटेन्शन, स्ट्रेस असे आजार असताना शांतीची गरज आहे. आणि ती शांती प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो. तो म्हणतो, जग देतं तसं मी माझी शांती तुम्हाला देतो. देवाची शांती आपल्याला मिळते. आणि जेव्हा देवाची शांती मिळते तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीतून पार जाऊ शकतो, कोणत्याही संकटाला, अडचणीला तोंड देऊ शकतो. आता या ठिकाणी जो शब्द आहे शांती किंवा पीस, हा इब्री भाषेमध्ये शांती म्हणजे लढाया किंवा भांडण, वाद नाही एवढाच त्याचा अर्थ नाही आहे. तर त्याचा अर्थ असा की परिपूर्णता किंवा कल्याण, ह्या शांतीचा अर्थ आहे. कल्याण किंवा परिपूर्णता, कम्प्लीटनेस. आणि ही शांती आपल्या आतून, आंतरिक मनात, आत्म्यातून येते, बाहेरून आत नाही, आतून बाहेर येते. आणि ती शांती जेव्हा आपल्या मनात, आपल्या अंतःकरणात मिळते त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो, विचारावर होतो आणि बाहेरील परिस्थितीवर होत असतो. खरं तर शांती या शब्दाचा हिब्रू स्वरूपात अर्थ केवळ संघर्षाचा अभाव एवढंच नाही, तर त्याचा अर्थ परिपूर्णता किंवा कल्याण असा आहे. पण मी हे सांगू इच्छितो की शांती आतील माणसापासून किंवा आपल्या मनापासून सुरू होते, परंतु ते संपूर्ण कल्याणाकडे आपल्याला घेऊन जाते. ती आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, शारीरिक, भौतिक, आत्मिक, मानसिक सर्व क्षेत्रात देखील कार्य करते. तर हे काही आध्यात्मिक आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील अर्पणाच्या द्वारे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. आज आपली वेळ इथेच संपलेली आहे. आज आपण इथेच थांबू आणि ही संदेश मालिका सुरू राहील, आपले वतन मिळवून घेणे. आणि पुढच्या आठवड्याच्या भागात आपण पाहू की तारणाचे शारीरिक फायदे किंवा शारीरिक लाभ, कोणते शारीरिक आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे आपल्याला मिळालेले आहेत, हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. शेवटची ओळ सांगा ना. आध्यात्मिक